मी तुम्हाला डिस्चार्ज देतोय. यू आर फिट अँड फाईन. चला या, पैसे भरा आणि निघा. नाही नाही, मला तर हे झालंय ना. काय काय मी आजारी आहे. आता युरिन टेस्ट सुद्धा केली आहे की नाही, त्याचा रिपोर्ट तर येऊ दे. एक काम करा, यांचं युरिनची बाटली आहे ना, यांना परत द्या. आपल्याला नको ती द्या परत. मी काय करू घेऊन ती? ती काय बिअरची बाटली अर्धी परत घेऊन जा घरी. झालं काय? सिस्टर, रेक्स म्हणतात ना ह्याला? नाही, एक्सरे म्हणतात ह्याला. असं झाला की एक्सरे म्हणतात. उलटा होता. आता एक्सरे झाला. थँक्यू. ऐका ना, मी ओके आहे. 9 दिवस झाले मी इथे ऍडमिट आहे. आता मला एकदम बरं वाटतंय. मला डिस्चार्ज मिळाला तर बरं होईल. एक रिक्वेस्ट होती. नाही, असं कसं? डॉक्टर तर म्हणालेत की तुम्हाला अजून तुमची कंडिशन बेटर होण्याची गरज आहे. तुम्हाला बेड रेस्टची गरज आहे. तुम्ही झोपा. नाही, मी ओके आहे. मी फिट आहे. मी मला काहीच झालेलं नाहीये. एकदम मस्त आहे. बा ना, नाचू पण शकतो मी. मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. साधं तुम्हाला सांगू का, पुशअप मारण्याचं निमित्त झालं. म्हणजे ते आपण जे असं करून असे करतो ना, तर याचं गणित चुकलं आणि डायरेक्ट नाक आपटलं माझं. म्हणून मी सांगतो ना, थोडंसं रक्त आलं म्हणून 9 दिवसापूर्वी मी इथे आलो. पण आता एकदम मस्त आहे. नाक थोडंसं हुळहुळत आहे, पण बाकी प्रॉब्लेमच नाहीये. नाही, नाक तुमचं बरं झालं असलं तरी कपाळाची सूज उतरलेली नाहीये, त्याचं काय? हे जन्मापासून आहे. ही सूज नाहीये. नाही, लोकांचे दर वाढदिवसाला अशी वाढ होते ना, माझी अशी झालेली आहे. ओरिजिनल आहे ते. असं काही सूज बीज असं काही नाही. ऐका ना, मला जर डिस्चार्ज दिला तर बरं होईल. 9 दिवस झाले मला ऍब्सोल्युटली. म्हणजे ओ गॉड, असं आहे मी. एकदम नॉर्मल आहे मी. बघा ना जरा प्लीज. डिस्चार्जचं वगैरे मी ठरवत नाही, ते डॉक्टर ठरवतात. मला डॉक्टरांना विचारावं लागेल. प्लीज तुम्ही विचाराल का? मला खूपच कंटाळा आलाय. खरंच सांगतो. मी विचारते, तुम्ही झोपा इकडे. पण तुम्ही नक्की विचारा. मला बेड रेस्टची गरज आहे ना, तुम्ही झोपा. बॅग पण भरून ठेवली. तुम्ही हो म्हणाले, मी लगेच जाईल. हरकत नाही, तुम्ही झोपा ना. येस. डॉक्टर, आपला 5 नंबरचा पेशंट आहे ना, त्याला डिस्चार्ज हवाय. तो म्हणतो मला नाही थांबायचं, मी बरा झालोय, मला सोडा. का? अरे आता 9 दिवस झाले आलाय ना तो. हो. त्याला म्हणा अजून एक आठवडाभर. असं म्हणाला. तो काही आपला गेस्ट नाहीये सर, पेशंट आहे. त्या काहीतरी कारण द्या ना. नाही सर, त्याला ऑलरेडी कळलंय की आपण त्याला असंच इथे ऍडमिट केलंय. त्याला काही झालेलं नाहीये. अरे यार, या पेशंटना स्वतःबद्दल माहिती असतं ना, म्हणून आपला प्रॉब्लेम होतो. आपण काय करायचं मग? एक काम करा, त्याला म्हणावं 5 दिवस थांबलास ना, तुला एक दर दिवशी फ्री सलाईन आणि दर दिवशी फ्री एनिमा देतो म्हणून. आपल्या शांतारामला सांगा त्याच्या लंचमध्ये एक पापड पण ऍड करायला. नो सर, हे सगळं सांगून झाले म्हणून तर तो आतापर्यंत आठवडाभर टिकला इकडे. आता त्याचा काही उपयोग नाही सर, त्याला डिस्चार्ज हवाय. अरे लाज तुम्हाला वाटली पाहिजे. काय करता तुम्ही? मी काय केलं? कसा खर्च काढणार मी हॉस्पिटलचा? कसा काढणार? हे जे लाईट एवढे भकाभका लावले आहेत ना, इलेक्ट्रिसिटी लागते त्याला. पैसे लागतात. बाहेर गेटवर ती अशी एक मादक महिला अशी उभी आहे ना, हंडा घेऊन. इकडे 24 तास पाणी पडत असतं. ते पाणी पडायला इलेक्ट्रिसिटी लागते. कशी काय आणणार मी ती इलेक्ट्रिसिटी? पैसे नसले तर कशी काय आणणार? तुम्हाला उभं करी ना मी असं तेव्हा. नको सर, मला नाही जमणार. खरंच नाही जमणार. काय नाही जमायला? इथे निर्विकारपणे बसलेले असता, इथे उभ्या राहा. काही नाही प्रॉब्लेम. कळलं का? नाही सर, ते नाही सर. सर, त्या पेशंटला थांबवायला आणि अजून वेगळे पेशंट हॉस्पिटलमध्ये आणायला नाही जमणार आहे मला सर. अरे काय जमणार आहे तुम्हाला? मीच करतोय सगळं. एक पात्री केल्याचा फील येतोय मला. सॉरी सर. सॉरी काय सॉरी? बघा ना प्लीज, तुम्ही करू शकता. या बघा आता कसं. बघा मिस्टर चौगुले. अरे मिस्टर चौगुले, डॉक्टर तुमचीच वाट बघत होतो. मी मस्त आहे. कसे आहात तुम्ही? हो, बरं. लघवी वगैरे कसं काय? एक नंबर आहे लघवी. एकदम काहीच प्रॉब्लेम. एक नंबर. रिपोर्ट्स द्या त्यांचे. ऐका ना, काय मी एकदम बरा आहे. तर मला तुम्ही डिस्चार्ज दिलात, मी घरी गेलो तर खूप बरं होईल. मी एकदम बरा आहे. बरं. कसं असतं? बसा तुम्ही बसा. मला फक्त डिस्चार्ज तुम्ही द्या. ऐका ना, देतो प्लीज. मला मी एकदम ओके. बरोबर आहे तुमचं सगळं, पण तुमच्या टेस्ट बाकी आहेत ना? टेस्ट बाकी आहेत. एक काम करा, यांचं युरिन टेस्ट करून घ्या. ओके सर. 27 वेळा केलंय 9 दिवसात. रोज 3 युरिन टेस्ट केलेत मी. हो का? हो. आता बाटली जवळ आणल्याशिवाय होत पण नाही मला. असं झालेलं आहे. कोई बात केलेलं आहे. हरकत नाही.
ओके 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 एक काम करा मग ब्लड टेस्ट करून घ्या. झाल्या 33 झाल्या ब्लड टेस्ट. अच्छा. इथे तुम्हाला माहितीये का आत खड्डा झालाय इंजेक्शन लावून आता इंजेक्शन घेऊन असं ओढायची पण गरज नाही. पचकन दाबलं की बाहेर येतं रक्त. सेन्स ऑफ ह्युमर इज इन्क्रीज. नाही सेन्स ऑफ ह्युमर नाही, खड्डा पडलाय. हो का? लोक म्हणतील अरे दांडाला कुठून आली बेंबी असं म्हणतील काही दिवसांनी. नाही 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 मला खरं सांग मी ओके आहे. बसून घ्या तुम्ही. तुम्हाला असं वाटतंय तुम्ही ओके आहात चौगुले. बरं तुमचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आय नो निगेटिव्ह आहे. Yes, पण कसं yes. आहे हे काय आहे? हा काय युरिन रिपोर्ट काय येल्लो? मग ग्रीन पाहिजे का? नॉर्मली युरिन त्याच रंगाचं. मस्करी करू नका. नाही मस्करी नाही करते. मस्करी करू नका. काय आहे हे? मेटामेर्फिन आणि सेलोटेपिन जास्त झालेलं आहे युरिन मध्ये. हे तुम्हीच लिहिलेलं तुम्हालाच वाचता येत नाहीये. हे काय आहे हे सेटामेटा? हा आजार आहे. आजार आहे क्रिटिकल आहे जरा. एवढं एक काम करा यांचा पाठीचा एक्सरे काढून घ्या. कशा पाठीचा कशाला? नाक फुटलं होतं ना माझं. पाठीचा काय संबंध? पाठीचा संबंध नाहीये. पाठीत काय असतं? पाठीत काय असतं? पाठीत मज्जा असते. पाठीत मज्जा असते? पाठीत मज्जा नसते. ती आता पाठ कुणाची इमॅजिन करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. पाठीत मज्जा. चौगुले व्हॉट इज दिस नॉनसेन्स? मज्जा म्हणजे मज्जा संस्था. मज्जा रज्जो. मज्जा रज्जोची मज्जा नाही. स्पायनल कॉर्ड. ऐका हे बघा. लेट मी क्लॅरिफाय. हे बघा आता समजा ही बॉडी आहे. हा ही बॉडी आहे. हा इथे स्पाइन आहे. when the blood goes from spinal veins and with the gravity blood goes down. This nose ला spine असतो. spine ला nose असतो. That is the connection. That is the connection between the spine and the nose. काय सांगताय? म्हणजे हे एवढं आहे. मी हे चुकलं तर एवढं झालेलं आहे. म्हणजे काय होतंय ना म्हणजे स्पाईन मधनं तो असे वेन इकडे जाते. मग स्पायनो आर्टिरिकल वेन सिंड्रोम तुम्हाला झालेला आहे. काय सांगताय? हो मला खरंच माहित नाही हो. म्हणजे आम्ही सामान्य माणसं आम्हाला कसं नाकाचा घोणा फुटला एवढं सोपं आहे आमच्यासाठी. पण हे काय ते सिंड्रेलाचं डॅन्ड्रफ हे मला झालेलं आहे. प्लीज एवढा कठीण नाव आहे म्हणजे एवढा भयानक रोग आहे तो. लक्षात घ्या. मग खरंच माहित नव्हतं मला. प्लीज ह्याच्यावर तुम्ही काहीतरी उपाय सांगा. सांगणार उपाय आता मी तुम्हाला आता पाठवलं असतं. हो नाही बरोबर आहे. हो तुम्ही घरी चालत चालत गेला असतात. हो मग नंतर तिरडी तुमची स्मशानात गेली असती. काय बोलताय काय तुम्ही? हे एवढा सिरियस आहे? मला वाईट वाटलं असतं ना. जबाबदारी कोणाची आहे? ॲज अ डॉक्टर म्हणून माझी आहे. हो तुमची आहे. प्लीज काळजी करू नका तुम्ही. मी आहे. माझी फॅमिली आहे. मागे फॅमिली आहे. मला माहिती आहे. काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. आता जर पटकन गेलो ना तुम्ही मी इथे मी आहे ना. किती दिवस थांबायला लागेल इथे? जास्त नाही. एक साधारण 12 ते 40 तास किंवा फार तर 48-72 तास. राऊंड फिगर 500 तास करू. एक महिना करून टाका. एक महिना थांबलो तुम्ही बरा होणार आहे? येस मी थांबतो. एक महिना मी थांबतो. ओके मी ओके एक महिना ओके व्हेरी नाईस. नर्स एक काम करा यांचं सगळं काय ब्लड टेस्ट टेस्ट सीबीसी बीबीसी तांबडा रस्सा पांढरा रस्सा सगळं करून टाका. काय तांबडा रस्सा पांढरा रस्सा काळजी घ्या. मी इथे थांबतो. चालेल सर इकडे सर गुड न्यूज आहे सर. काय झालं काय? गुड न्यूज काय? सर आपल्या हॉस्पिटलच्या बाजूला जो MHJ बँक्वेट हॉल आहे ओके तिकडे लग्नामध्ये काही लोकांनी लाडू खाल्ले आणि त्यांचं पोट अपसेट झाले सर. ते आजारी पडल्यात आणि 25 जण आता इथे येतात ऍडमिट व्हायला. किती लोक आहेत? 25 जण आहेत असं कळलं सर. एक मिनिट लोक काय झालं सर? पण प्रॉब्लेम आहे. काय झालं? आपल्या हॉस्पिटलमध्ये फक्त 9 बेड आहेत सर. 25 जणांचं कसं मॅनेज होणार? नाही ऍडजस्ट करा. एका बेडवर 3 लोकांना 25 लोक इथेच आली पाहिजेत आणि पुढचे 10 दिवस थांबले पाहिजेत. मला माहित नाही. येऊच दे 25 लोकांना. सर काय ह्या पेशंटचं काय करायचं आता? ते मी बघतो. बघा सर. ते मी बघतो. तुम्ही काळजी करू नका. वॉच अँड लर्न. येस सर. मिस्टर चौगुले. हळू काय मला तो हे आहे ना सिंड्रेलाचा डॅन्ड्रफ. मला एकदम प्रॉब्लेम होईल. नाही काही नाही. मला तर तुम्ही फ्रेश दिसताय. आता मी तुम्हाला डिस्चार्ज देतोय. यू आर फिट अँड फाईन. चला या पैसे भरा आणि निघा. नाही मला तर हे झालंय ना. काय आजारी आहे. आता युरिन टेस्ट सुद्धा केली आहे की नाही त्याचा रिपोर्ट तर येऊ दे. एक काम करा यांचं युरिनची बाटली आहे ना यांना परत द्या. आपल्याला नको ती द्या परत. मी काय करू घेऊन ती? ठीक आहे
बिअरची बाटली अर्धी परत घेऊन जा घरी. झालं काय? युरिनची बाटली मला नको. मी इथे राहतो, ऐका माझं. ए जा ना. चल निघ, चल. अरे तू ए चल चल एक नको करू माझ्यासमोर. अरे असं कसं बोलताय तुम्ही? असं कसं बोलताय म्हणजे? या भेटचे मी पैसे दिलेत की नाही? सर ते आले सर लाडू खाणारे अरे अरे चला, या 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 चादरी घेऊन ये, चादरी घेऊन या, लवकर 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 या. वेलकम वेलकम वेलकम. या 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 इथे इथे या, इथे या, इथे हळू 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 हळू. हा अरे झोपा झोपा. अरे बाप रे. तिकडे घाल तिकडे घाल. हा या 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 या. हे घ्या हे घ्या हे घ्या इकडे या तुम्ही, इकडे या. हे घ्या, झोपा पडा. ओ या तिकडे नका करू सगळं. इथे या इथे. हा 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 या या. हा इथे पडा पडा. हा इकडे थोडा वेळ थांबा, डॉक्टर तुमच्याकडे येतीलच. अरे बापरे आले आले. या या वेलकम डॉक्टर. वेलकम. या या हो. लाडू खाणार म्हातारं पण आलं सर. या या या. हा, खूप दुखतंय सगळ्यांना, खूप दुखतंय. Yes. हा या या इथे. हा हा हो हो हो. अरे मला खाली पडला यार मी. हा, चल ना. अरे माझा आहे ना हा. ए बाजूला व्हा, बाजूला. अरे पण माझा बेड आहे ना हा. अरे बाजूला व्हा ना. बाजूला व्हा. काही झालं तुम्हाला? माझा बेड आहे ना हा. बाजूला व्हा तिकडे. तिकडे जा तुम्ही. मग मी पैसे दिले. पैसे डिस्चार्ज दिलाय तुम्हाला. तिकडे जा. उठा तिकडनं, आधीच सांगतोय. हा तिकडे बसून तिकडे बसून राहा. हा, काय 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 होतं यांना? डॉक्टर हा, काय? पोटात गुडगुड 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 होत गुडगुड होतंय? आजोबा हा, आजोबा हा. शांत पटा. डॉक्टर पटकन ट्रीटमेंट करा, त्यांना बुळकी लागलेली आहे. ओके. एक तर जुनं खोडे जातील पुचकून. ओके प्लीज. ओके ओके हो. अरे ये उठ नाही ये. उठ तिकडनं. कळत नाही तुला? अरे पण मी पैसे दिलेत ना या बेडचे. तुम्ही मला कसं ओरडता? असं नका ना करू. चल तिकडे. चल तिकडे. त्याच्यावर बस. ह्याच्यावर बस. मोठा. हा काय 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 होत आहे? डॉक्टर काय होतंय? डॉक्टर हो. म्हणजे पोटात चावरी 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 होते. चावरी. आय, आय, ए. आय, आय. हळूहळू. असं वाटतंय खेकडांना अंगा मारतो तसं वाटतं डॉक्टर. अरे बापरे अरे बापरे. आजोबा एका पाय नीट करा. आजोबा काळजी करू नका, काळजी करू नका. काही नीट नाही होणार, नाही तर सगळं बाहेर येईल. अरे अरे बापरे. एक मिनिट. अयो. ये सारखा ना तिकडे. अरे इथे काय असा? अरे कसं काय बोलताय यार माझ्याशी? मी हा बेड विकत घेतलाय ना. याचे पैसे दिलेत ना मी. हो ओ बो ओ बो तू इकडे ये रे. एंड अ सिटीजन ऑफ दिस इंडिया. तुम्ही बाय ना भंगेल भेजा ना. हे सगळे तुला समजावून सांगतात, तुला समजत नाहीये. तुझ्या कानपट्ट्या साटकन दिली तेव्हा झटके येतील, तेव्हा समजेल तुला. हा? हे बघा मी सिंड्रेला डॅन्ड्रफचा पेशंट आहे. अरे सिंड्रेलाला डॅन्ड्रफ झालाय तर जाय तिच्या टक्कल कर. तुझ्या आता जोकच्या आहे. कोंबीत बुक्का मारीन ना तुझ्या. डायरेक्ट डोळे बाहेर येतील फालतू. इथे बस. तू जर काड्या केल्या तर सलाईनच्या बाटलीत तुला उलटा टांगीन. तुला सलाईनच्या बाटलीत टाकीन मी तुला. अरे फसलेला विनोद.